पहिल्यांदा आपण कविता एकदा वाचून घेऊया, त्याच्यानंतर आपण तिला एक्सप्लेन करू मराठीमध्ये. बी द बेस्ट. इफ यू can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. Then second stanza, if you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier may. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do, and there's lesser to do. And the task you must do is the near. Then last stanza of this poem. If you can't be a highway, then just be a train. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. Written by Douglas Malloch. तर अशा पद्धतीने आपली ही कविता आहे. कवितेचं टायटल आहे बी द बेस्ट. बी द बेस्ट मीन्स सर्वोत्तम बना. म्हणजे तुम्ही जेही काही आपल्या जीवनामध्ये बनत असाल तर ते आपण काय बनलं पाहिजे, जेही काम करत असू आपण तर ते काम आपण उत्तमातून उत्तम म्हणजे सर्वोत्तम केलं पाहिजे. आणि म्हणून कवी या ठिकाणी आपल्याला सर्वोत्तम बनायला सांगत आहे. आता आपण या कवितेमध्ये बघूया की कवितेमध्ये एकूण देअर आर 4 स्टांजाज गिवन हियर. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आणि प्रत्येक स्टांजामध्ये तुमच्या लक्षात येईल की देअर आर 4 लाईन्स हॅविंग ईच स्टांजा. आता आपण या कवितेचं एका कडव्याचा अर्थ बघणार आहोत. बघा काय म्हणतात कवी. बी द बेस्ट इफ यू कॅन बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी. कवी या ठिकाणी म्हणतात आहे की सर्वोत्तम बना. जर तुम्ही पाईन बनणार नसाल तर या ठिकाणी पाईनचा अर्थ होतो देवदार वृक्ष. म्हणजे देवदार वृक्ष असा छान मोठा वृक्ष असतो. ऑन द टॉप ऑफ द हिल म्हणजे टेकडीवरील देवदार वृक्ष. टेकडीवरील देवदार वृक्ष जर तुम्ही बनू शकला नाही तर काय बना, बी अ स्क्रब. म्हणजे स्क्रबचा अर्थ या ठिकाणी होतो अन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. म्हणजे जी झुडपं असतात त्याला स्क्रब असं म्हणतात. म्हणजे छोटे छोटे. जसं देवदार वृक्ष हा भव्य मोठा असतो परंतु स्क्रब हा कसा असतो, छोटा झुडप ज्याला म्हणतो आपण. बट बी परंतु बना. म्हणजे समजा तुम्ही मोठे बनू शकला नाही तर कमीत कमी छोटं तरी बना. परंतु कसं बना, परंतु बना. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. रील म्हणजे या ठिकाणी छोटासा ओढा किंवा प्रवाह. छोटासा ओढा किंवा प्रवाह. RILL रील मीन्स अ स्ट्रीम और छोटासा ओढा किंवा पाण्याचा प्रवाह. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. तर तुम्ही ओढ्याच्या काठाने असलेला काय बना, एक छोटासा स्क्रब बना. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. आणि जर तुम्ही वृक्ष बनू शकला नाही, झाड बनू शकला नाही तरी काय बना, बुश बना, झुडूप बना. एखादं छोटंसं झुडूप तुम्ही बना. असं या कवितेमध्ये कवी आपल्याला सांगत आहे. याचा अर्थ असा की आपण खूप मोठं जरी नाही बनू शकलो तरी आपण जेही काही आपल्या वाट्याला जेही काही काम येणार ते आपण कसं करणार, छोटंसं बनवून सुद्धा उत्तम करणार. कारण आपल्या समाजामध्ये सगळे लहान मोठे काम करणाऱ्या लोकांनी आपली ही सोशल सिस्टम बनत असते आणि या सोशल सिस्टममध्ये आपल्याला
लहान मोठी कामं करणाऱ्या सगळ्या लोकांची गरज असते आणि त्याच्यामुळं आपण आपल्या वाट्याला जो काही रोल आला असेल तो रोल आपण उत्तम केला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही डॉक्टर बनत असाल तर उत्तम डॉक्टर बनलं पाहिजे, शेतकरी बनत असाल उत्तम शेतकरी बनला पाहिजे, तुम्ही एखादा छोटासा रिक्षावाला असेल तर एखादा तो पण उत्तम काम करणारा असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण जेही काही बनणार जीवनामध्ये ते कसं बनणार, एकदम बेस्ट बनावं अशी या ठिकाणी कवीची इच्छा आहे. तर या ठिकाणी बघा काही रायमिंग पेअर्स आलेले आहेत. कविता म्हटलं की त्याच्यामध्ये एक रायमिंग स्कीम असते आणि त्या स्कीमनुसार काय होत असते, रायमिंग पेअर बनत असतात. तर या ठिकाणी हिल राईम विथ रेल, HILL हिल आणि RILL रेल हे काय आहेत, सारखे सारखे ध्वनी जुळणारे शब्द आहेत आणि म्हणून हे काय झालं, रायमिंग पेअर. देन सेकंड पेअर बी अँड ट्री. बी ट्री, बी ट्री कसा आहे, सारखा सारखा ध्वनी आहे म्हणून आपण याला काय म्हणतो, रायमिंग पेअर म्हणतो. तर एका स्टांजामध्ये 2 या प्रकारे प्रत्येक स्टांजामध्ये 2 रायमिंग पेअर आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. याची रायमिंग स्कीम जी आहे ती कशी असते ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला किंवा याच व्हिडिओच्या शेवटी समजून सांगणार आहे. तर आय होप की पहिला स्टांजा तुम्हाला समजला असेल. आपण आता दुसऱ्या स्टांजाकडे वळूया. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier me. If you are a muskie, then just be a bus. If you are a muskie, then just be a bus, but the liveliest bus in the lake. पाहता या ठिकाणी काही नवीन शब्द आलेले आहेत ते आपण पहिल्यांदा एक्सप्लेन करून घेऊया. तर एक मस्की आणि बास असे बोल्ड टाईपमध्ये 2 वर्ड्स दिलेले आहेत. तर हे जे आहेत ह्या मासोळ्यांच्या जाती आहेत. मासे पाण्यामध्ये जे मासे असतात त्या माशांच्या जाती आहेत. या ठिकाणी बास ही जी मासोळी आहे ती मोठी असते आणि मस्की ही काय असते, छोटीशी असते. तर कवी या ठिकाणी आपल्याला म्हणतो की इफ यू कॅन्ट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास. जर तुम्ही काय बनू शकत नसाल, बुश झुडूप बनवू शकत नसाल तर काय करा, गवताचा तुकडा बना. म्हणजे तुम्ही बुश बनू शकत नसाल तर काय करा, एक छोटासा तुकडा बना. कशाचा, गवताचा. अँड सम हायवे हॅपियर मी. त्यामुळे काय होईल की हायवे जे असतात, जे महामार्ग, हायवे मीन्स महामार्ग वरून जाणाऱ्या लोकांना काय मिळेल, त्या हिरव्या दोन्ही दुतर्फा रोडच्या असणाऱ्या हिरव्या गवतामुळे किंवा गवताच्या पात्यांमुळे काय होईल, त्यांचा प्रवास जो आहे तो आनंदी. म्हणजे आपण कोणाला तरी काय करणार, ग्रास बनवून सुद्धा आनंद देणार. जरी आपण झुडूप बनू शकलो नाही, बुश बनू शकलो नाही, तरी आपण गवताचे छोटे छोटे पाते बनवून आपण महामार्गाने जाणाऱ्यांच्या जीवनामध्ये किंवा प्रवासामध्ये आनंद आणू शकणार आहोत. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. जर तुम्ही काय, इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास, म्हणजे तुम्ही जर मस्की असाल तर काय करा, बाज बनण्याचा प्रयत्न करा. म्हणजे छोटं असाल तर काय करा, मोठं बनण्याचा प्रयत्न करा. बट द लवलीएस्ट बास इन द लेक. परंतु काय करा, हे सरोवर आहे, म्हणजे काय, सरोवर किंवा तळ, त्या तळ्यामध्ये अत्यंत सुंदर अशी बास मासोळी बनण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने इथे सुद्धा रायमिंग पेअर्स आलेले आहेत. ग्रास, बास, त्यानंतर मेक, लेक. देअर आर 2 रायमिंग पेअर्स. वन इज ग्रास, बास अँड सेकंड इज मेक, लेक. त्यानंतर तिसरं कडवं पहा, थर्ड स्टांजा आपण बघणार आहोत. थर्ड स्टांजामध्ये वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट बी गुड. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. या ठिकाणी कवी म्हणतात की वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आपण सर्वजण काही कप्तान बनणार नाही, कारण कप्तान हा काय असतो, कोणत्याही टीममध्ये म्हणा किंवा कोणत्याही कामामध्ये म्हणा, कप्तान म्हणजे
बी क्रू म्हणजे जे जहाजावर असणारे जे खलाशी किंवा जो कप्तान असतो त्यांना सोडून इतर जे व्यतिरिक्त बाकीचे जे काही जहाजावरचे कर्मचारी असतात त्यांना क्रू असं म्हणतात. CREW क्रू. वी गॉट टू बी क्रू. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आपण सगळे कप्तान बनू शकत नाही, परंतु आपण काय बनू शकतो? क्रू बनू शकतो. म्हणजे आपण त्या जहाजावरील काही इतर कर्मचारी जे असतात रोल निभावणारे, जसे जहाज स्वच्छ करणारे आहे, आणखी काही कामं करणारी लोक आहेत जहाजावरची, तर त्यापैकी आपण एक बनू शकतो. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आणि या सगळ्यांची काय देअर्स म्हणजे त्या ठिकाणी समथिंग काही गोष्टी फॉर ऑल ऑफ अस हिअर आणि आपल्याला करण्याजोग्या अनेक अशा गोष्टी या ठिकाणी असतात. म्हणजे नुसतं आपण कप्तान बनलं म्हणजेच खूप काही मिळवलं किंवा खूप काही आपण मोठं झालो अशातला भाग नाही, किंवा आपण खलाशी बनलो म्हणजेच काही खूप मोठं झालं नाही, तर त्या जहाजावर अन्य लोकांची पण गरज असते. तर आपण आपल्यासारखे आपण जर असे कप्तान आणि क्रू सोडले तर बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यासारखं सुद्धा बनलो तरी आपल्याला तिथे भरपूर महत्त्व आहे ते आपल्याला वाटायला सुद्धा येणारी कामं आहेत. देअर्स बिग वर्क टू डू अँड देअर्स लेसर टू डू. काही लोक देअर्स बिग वर्क टू डू, काही लोकांना मोठी कामं करावी लागतात किंवा मोठी कामं करणारी लोक असतात. अँड देअर्स लेसर म्हणजे कमी महत्त्वाचे. लेसर म्हणजे काय? कमी महत्त्वाचे. तर कमी महत्त्वाचे कामं सुद्धा असतात, तर ते सुद्धा करावीच लागतात. म्हणजे मोठी कामं मोठे लोक करतात ज्यांच्याकडे ती जबाबदारी आहे, आणि लहान लोक लहान कामं करतात ज्यांच्याकडे ती जबाबदारी आहे. तर असं जरी असलं तरी मोठ्याने सुद्धा आपले कामं उत्तम रीतीने करावे आणि कमी महत्त्वाची कामं करणाऱ्यांनी सुद्धा ते उत्तमच रीतीने करावे, असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगतो आहे. अँड द टास्क TASK टास्क म्हणजे काम, पण कुठलेही काम. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम आहे ते काम तुम्ही काय करा, तुमच्याजवळ असणारं ते अगदी व्यवस्थित करा, असं कवी या ठिकाणी आपल्याला म्हणतो आहे. देन या ठिकाणी सुद्धा आपल्याला रायमिंग पेअर्स मिळतात आहे. पहा, क्रू, डू या ठिकाणची जी रायमिंग पेअर आहे, क्रू डू. अँड सेकंड हिअर न्यू. अँड लास्ट स्टंजा ऑफ दिस पोएम. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेन. जर तुम्ही काय बनू शकत नसाल, मोठा हायवे महामार्ग बनू शकत नसाल, तरी काय करा, एक छोटासा ट्रेल बना. ट्रेल म्हणजे एक आपला नॅरो पाथ ज्याला म्हणतो आपण, अरुंद असा रस्ता जो आहे हायवेच्या सोबत तो सुद्धा चालत असतो. हायवेवरनं मोठमोठी वाहनं जातात, तर आपण पाहूया की ट्रेलवरून आपले लहान वाहनं सायकलसारखे म्हणा किंवा बैलगाडीसारखे म्हणा किंवा काही प्राणी वगैरे जाताना दिसतात, किंवा शेतामध्ये जाणारे आपले शेतकरी लोक त्या नॅरो पाथचा वापर करत असतात. जर आपण काय बनू शकलो नाही, मोठे महामार्ग बनू शकलो नाही, तरी आपण एखादा छोटासा अरुंद रस्ता बनू शकतो. म्हणजे बना रस्ता, छोटासा अरुंद रस्ता बना. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर तुम्ही सूर्य बनू शकला नाही तर काय करा, छोटासा एक काही बना छोटासा चमकणारा तारा बना. सूर्य एवढा जरी मोठा, सूर्य हा सुद्धा एक ताराच आहे, परंतु सूर्य अत्यंत मोठा आहे, तो साऱ्या जगाला प्रकाश देतो, परंतु काही प्रकाश हा ताऱ्यांजवळही असतो. तर एक छोटासा तारा सुद्धा तुम्ही बनू शकता. इट इजंट बाय साईज दॅट यू विन और यू फेल. इट इजंट बाय साईज, हे काही आकारावरनं ठरत नाही. दॅट यू विन और यू फेल म्हणजे ज्याचा आकार मोठा आहे तो सक्सेस आहे, यशस्वी आहे, जिंकला आहे, आणि ज्याचा आकार छोटा आहे तो फेल आहे, असं अयशस्वी आहे, असं तुम्हाला कशावरनं समजता येणार नाही, आकारावरनं समजता येणार नाही. म्हणजे ज्यांचा आकार मोठा असतो तो खूप काही ग्रेट असतो, अशातला काही भाग नाही. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. आणि लास्ट लाईनमध्ये कवीने आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही कुणीही असा तुम्ही
छोटा मोठा अधिकारी असा किंवा एक छोटासा चपराशी असा किंवा एखादा अत्यंत छोटंसं काम करणारा असा, परंतु तुम्ही जेही कोणी असाल तो कसा असला पाहिजे, एकदम बेस्ट. म्हणजे जेही काही तुम्ही बनाल, जेही काही तुम्ही जीवनामध्ये कराल ते अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत चांगल्या पद्धतीने, अत्यंत उत्तम पद्धतीने आपण आपल्या कामाला न्याय दिला पाहिजे आणि सर्वोत्तम बनलं पाहिजे. आकारावर किंवा पदावर काहीही अवलंबून असं नाही. आपण नेहमी कधी कधी वर्तमानपत्रामध्ये वगैरे बातमी वाचतो की एका रिक्षेवाल्याने पैशाची बॅग वापस आणून दिली. तर त्यांनी खरोखरच एक साधासा रिक्षेवाला असतो, त्याला अत्यंत पैशांची गरज असते, पण तरीही तो काय करतो, आपला प्रामाणिकपणा, आपल्या कर्तव्याला जागून तो काय करतो, ती पैशाची पिशवी पोलिसांकडे सुपूर्द करतो. पोलीस ज्याची आहे त्याचा शोध लावतात आणि ती पैशांची पिशवी परत दिली जाते. म्हणजे रिक्षेवाले लोक सुद्धा अत्यंत एवढे प्रामाणिक असू शकतात, याची प्रचिती आपल्याला समाजातल्या काही गोष्टींवर लक्षात येतात. आणि म्हणून या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जीवनामध्ये जेही काही बनाल, साईजकडे बघायचं नाही किंवा मोठं काहीतरी केलं म्हणजेच आपण चांगलं काही करतो, यशस्वी आहो असं मनात न बाळगता आपण आपल्या वाट्याला जी काही भूमिका आली आहे, जो काही रोल आलेला आहे तो आपण अत्यंत प्रामाणिकपणे करावा आणि सर्वोत्तम त्यात बनण्याचा प्रयत्न करावा, आपले 100% त्यामध्ये देण्याचा प्रयत्न करावा, असं एक मॉरल या ठिकाणी या कवितेद्वारे आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सुद्धा पहा, ट्रेल, राईम विथ फेल ही एक जोडी आलेली आहे रायमिंग पेअरची. दुसरी स्टार आर, म्हणजे रायमिंग पेअर्स मीन्स जिथे आपल्याला सारखा ध्वनी येतो, म्हणजे सारखा ध्वनी असणारे शब्द